नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर बी फार्मचं कॉलेज सुरू होऊन ऑलमोस्ट 1 महिना आता होईल आणि फर्स्ट सेमिस्टरसाठी तुम्हाला जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत त्यासाठी कोणकोणते बुक वापरायचे यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं होतं. ऑलरेडी तुमचे कॉलेजेस खूप उशिरा सुरू झालेले आहेत, त्यामुळं असलेल्या कमी कालावधीमध्ये कोणतं बुक वापरलं पाहिजे, त्याशिवाय या ठिकाणी कमी वेळ आहे कोणते स्टँडर्ड बुक वापरले पाहिजेत. बरेच विद्यार्थी असे असतात की जे आतापासूनच थोडंसं डिटेल सविस्तर अभ्यास करत असतात, कारण त्यांना जीपॅटची देखील तयारी करायची असते. तर या सगळ्या दृष्टिकोनातून कोणते बुक्स वापरले पाहिजे, सुपरफिशियली स्टडी असेल किंवा डीप स्टडी असेल, कुठलं बुक वापरलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यापूर्वी एक विनंती आहे, पहिल्यांदा तुम्ही आपल्या आम्ही फार्मसी यूट्यूब वाहिनीवरती आलाय किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, कारण प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागत असतात आम्हाला आणि ही माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप गरजेची असते. आपल्याला जो 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, माहिती घ्यायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सब्जेक्ट आहे HAP, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. तर हा जो सब्जेक्ट आहे यासाठी तुम्ही थोडंसं रॉस अँड विल्सन नावाचं एक बुक आहे ते वापरू शकता. साईडला मी स्क्रीनवरती त्याचा फोटो दाखवत आहे. अजून याच्यापेक्षा डीप तुम्हाला स्टडी करायचं आहे डिटेलमध्ये तर MBBSचे विद्यार्थी जे बुक वापरतात ते म्हणजे टॉर्टोरा, ऑथरचं नाव आहे, ते देखील बुक तुम्ही वापरू शकता. त्याचा देखील फोटो मी स्क्रीनवरती दाखवत आहे. हे दोन्ही बुक्स आहेत ते त्या ठिकाणी इंटरनॅशनल कॉपी देखील त्याची अवेलेबल असते. ती लँग्वेज थोडी हार्ड वाटू शकते आणि इंडियन इंग्लिश लँग्वेजमध्ये पण थोडंसं तुम्हाला एक कॉपी मिळेल. दोन्ही कॉपीज तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये 101% अवेलेबल असतील, कारण हे स्टँडर्ड बुक आहे. आत्ता अलीकडे या ठिकाणी तुम्हाला PCIच्या सिलॅबस बेसवरती मग ते निराली पब्लिकेशन, PV पब्लिकेशन आणि खूप साऱ्या पब्लिकेशनचे सिलॅबस बेस बुक असतात. पण ते सिलॅबस बेस बुक जे असतात ते कोणी वापरायचे, ज्यांना फक्त एक्झामसाठी पास होण्यासाठी सुपरफिशियली अभ्यास करायचे त्यांनी ते बुक वापरायचे. ज्यांना खरंच खूप डिटेल आणि चांगला स्टडी करायचा आहे त्यांनी हे स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरलेलं बेटर राहतं. त्या ठिकाणी तुम्हाला दुसरा फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून सब्जेक्ट आहे. त्यासाठी GR चटवाल नावाचं एक पुस्तक आहे, हिमालया पब्लिकेशन आय थिंक आहे, त्या पब्लिकेशनचं बुक आहे. ते खूप चांगलं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पुढचा एक तुमचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे फार्मास्युटिकल ॲनालिसिस. तर ॲनालिसिस सब्जेक्टसाठी तर अशा पद्धतीनं आधीमध्ये डिस्टर्बन्स येतात तरी देखील आम्ही तुमच्यासाठी एफर्ट्स घेत असतो, तुमच्यापर्यंत सगळी माहिती मिळावी यासाठी एफर्ट्स घेत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला, इतरांपर्यंत पोहोचवला, तुम्हाला ती माहिती हेल्पफुल ठरली तर नक्कीच आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. तर आपण फार्मास्युटिकल ॲनालिसिस सब्जेक्टबाबत बोलत होतो. ॲनालिसिस सब्जेक्टसाठी तुम्ही काय करू शकता, निराली पब्लिकेशन किंवा PV पब्लिकेशनचं कोणतंही बुक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यामध्ये देखील बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि पुढे जाऊन ज्यावेळेस तुम्ही फायनल इयरला जाल त्यावेळेस तुम्हाला जे ॲनालिसिस आहे, इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस, त्यावेळेस तुम्ही महाजन म्हणून बुक आहे ते वापरू शकता. आता आपण पुढच्या सब्जेक्टकडे वळूया. या ठिकाणी तुमचा पुढचा सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि तो म्हणजे फार्मास्युटिक्स. तर फार्मास्युटिक्स सब्जेक्टसाठी तुम्ही या ठिकाणी निराली पब्लिकेशनचं हजारे म्हणून ऑथर आहेत त्यांचं बुक किंवा डॉक्टर आत्माराम पवार सर आहेत त्यांचं देखील निराली पब्लिकेशनचं सिलॅबस बेस्ड बुक आहे ते वापरू शकता. आता या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला हिस्टॉरिकल पार्ट आणि थोडंसं डोसेज फॉर्म, फॉर्म्युलेशन याबद्दल पार्ट आहे, त्यासाठी तुम्ही निराली पब्लिकेशन किंवा PV पब्लिकेशन कोणतंही बुक वापरू शकता. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडं वेळ खूप कमी आहे, खूप कमी वेळ तुमच्याकडे राहिलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या या पर्टिक्युलर सेमिस्टरसाठी तुम्ही एखाद्या रेडीमेड नोट्स वापरल्या. मी यापूर्वी देखील काही फ्री प्लॅटफॉर्म नोट्स जे आहेत त्यांची लिंक शेअर केलेली, पुन्हा या व्हिडिओमध्ये देखील ती लिंक देत आहे. तिथून सध्या या सेमिस्टरपुरता तुम्ही स्टडी करू शकता. पण हे स्टँडर्ड रेफरन्स बुक का वापरा, कारण पुढे जाऊन ज्यावेळेस तुम्ही जीपॅटसाठी स्टडी करणार आहात त्यासाठी ते देखील सब्जेक्ट असणार आहेत आणि त्या सब्जेक्टसाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची स्टँडर्ड बुक्सची हेल्प होणार असते, म्हणून स्टँडर्ड बुक वापरा. या ठिकाणी तुमचा PCIचा जो सिलॅबस आहे त्या सिलॅबसच्या खाली शेवटी रेफरन्स बुकची नावं दिलेली असतात. ते बुक्स एकदा बघा. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कोणतं बुक अवेलेबल आहे ते बुक एकदा पहा, त्यामधली कोणती लँग्वेज तुम्हाला इझी वाटते ते पहा आणि लक्षात ठेवा बुकमध्ये ॲज इट इज लिहिलं आहे किंवा कुठल्या नोट्समध्ये ॲज इट इज लिहिलं आहे तसं आन्सर लिहायची कधीही गरज नाही आहे. तुम्ही एखादा टॉपिक अंडरस्टँडिंग करून घेतलेला आहे आणि तो नंतर तुम्ही तुमच्या ओन वर्डमध्ये जरी लिहिलात, फक्त मेन जे कीवर्ड असतात एखाद्या टॉपिकमधले ते त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. मी बऱ्याचदा वारंवार या गोष्टीबाबत सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज या ठिकाणी तुम्हाला टॅबलेटची डेफिनेशन विचारले तर टॅबलेट काय आहे, युनिट सॉलिड डोसेज फॉर्म, आणि काय आहे त्या ठिकाणी कंप्रेशन करून टॅबलेट फॉर्म्युलेट केली जाते. तर हे मेन कीवर्ड आहेत ते त्यामध्ये इन्क्लूड होणं गरजेचं आहे. त्यामुळे ओन वर्डमध्ये लिहिलं तरी चालेल. बुकमधून का वाचायचं असतं, रेफरन्स बुकमधून ज्यावेळेस तुम्ही वाचता तर तेवढाच पर्टिक्युलर टॉपिक न वाचता अजूनही काही कन्सेप्ट क्लिअर होतात.
ज्यावेळेस तुमच्याकडे नॉलेज असतं, एखादा टॉपिक तुम्हाला क्लिअर असतो, त्यावेळेस कसा जरी क्वेश्चन विचारला तर त्या क्वेश्चननुसार तुम्ही तो तुमच्याकडे डेटा असता त्या बेसवरती आन्सर लिहू शकता. म्हणून स्टँडर्ड बुक वापरलेलं कधीही चांगलं असतं. तर हे आत्तापुरतं इतकंच. मी काही रेफरन्स बुकची नावं सांगितलेली आहेत, त्याची लिस्ट, त्यांची नावं देखील खाली पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहेत. काही फ्री नोट्स अवेलेबल आहेत, त्यांच्या लिंक्स देखील खाली दिलेली आहेत. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला हेल्पफुल ठरली असेल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी B.Pharmला आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शिवाय या व्हिडिओला तुम्ही 200+ जर लाईक्स दिले तर त्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ पुढच्या सेमिस्टरची बुक लिस्ट, शिवाय या ठिकाणी सेकंड इयरपासून तुम्ही GPATची तयारी कशा पद्धतीनं करू शकता यासाठी देखील एक वेगळा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. थँक्यू.